न्यूज लाईन, अचूक वेधक. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला जोरदार धक्का बसला असून माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांचे पुतणे आनंदराव उर्फ राजाभाऊ पाटील उंडाळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंडखोरी करत येळगाव उंडाळे जिल्हा परिषद गटातून कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उदयसिंह पाटील उंडाळकर व भाजपा पुरस्कृत राजाभाऊ पाटील उंडाळकर या दोन्ही बंधूंमध्ये जिल्हा परिषद लढत होणार आहे. द न्यूज लाईनसाठी अमोल टकले, कराड. आज अत्यंत महत्त्वाची घटना कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणाच्या दृष्टिकोनाने घडलेली आहे. अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचं नेतृत्व जे करत होते ते आमचे आदरणीय आनंदरावजी पाटील साहेब उर्फ राजाभाऊ, ज्यांना खूप मोठा कामाचा वारसा आहे. स्वर्गीय जयसिंग बापूंचे ते चिरंजीव आहेत आणि इतके वर्ष पक्षासाठी काम केल्यानंतर देखील त्यांचा विचार न झाल्यामुळे भागातल्या लोकांच्या भावना जाणून घेऊन आज त्यांनी निर्णय घेतला आहे की भारतीय जनता पार्टी पुरस्कृत येळगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. आणि त्यामुळं आदरणीय राजाभाऊ हे भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जातील. आणि त्याचबरोबर संजयजी सवादेकर हे पंचायत समितीला भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत. आणि आदरणीय संगीताताई शेटे या देखील भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या इलेक्शनमध्ये मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून इच्छुक होतो आणि त्या पद्धतीनं येळगाव जिल्हा परिषद गटातून मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडं उमेदवारी मागितलेली होती. परंतु या पक्षामध्ये गेली मी 10 वर्ष पक्षामध्ये कार्य करीत असताना माझ्यावरती अन्यायाची भूमिका झाली. माझं कुणावरतीही टीका टिप्पणी नाही, परंतु ज्या पद्धतीनं त्या पक्षामध्ये मला वागणूक मिळाली किंवा जे तिकीट नाकारण्यात आलं ती काही पद्धत योग्य नव्हती. त्यामुळं मी माझ्या कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी या येळगाव जिल्हा परिषद गटामधून पहिल्यांदा अपक्ष अर्ज भरला, त्याच्यानंतर पक्षाचा एक अर्ज भरला आणि त्याच्यानंतर अपक्ष एक अर्ज, असे 3 अर्ज भरले. परंतु AB फॉर्म शेवटपर्यंत मला देण्यात आला नाही. गेली 10 वर्षे या पक्षात काम करीत असताना पाठीमागनं येणाऱ्या कार्यकर्त्यांना 6 महिने झाले नाही तर AB फॉर्म देत आहेत आणि जे जुने कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरती अन्याय होतो आहे. अशा पद्धतीनं जर खाली तळामध्ये जर काम करणारे कार्यकर्ते असतील तर त्यांच्यावरती अन्यायाची भूमिका सातत्यानं होत राहणार. म्हणून भविष्यकाळामध्ये या येळगाव जिल्हा परिषद गट असेल या गटामधील सर्व कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मला या जो काय माझा अपक्ष अर्ज आहे त्या अपक्ष अर्जाला या दक्षिण कराड मतदारसंघाचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी पाठिंबा दर्शवला. द न्यूज लाईन, अचूक वेधक.